जगामध्ये खऱ्या अर्थाने बुद्धगयेतून बौद्ध धर्म प्रसारित झालेला आहे. बौद्ध धर्म केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगामध्ये पोहोचलेला आहे. आणि या भारत देशाची जी काही ओळख आहे, ही भारत देशाची ओळख या देशामध्ये बुद्ध जन्मला आणि मग बुद्धभूमी म्हणून हे आज भारताची ओळख आहे. जेव्हा कधीही आपल्या भारतामध्ये इतर देशातले प्रेसिडेंट येतात आणि प्रेसिडेंट आल्याच्या नंतर आपले भारतीय देशाचे पंतप्रधान त्यांना कुठल्याही इतर देवी देवतांची मूर्ती भेट दिल्या जात नाही. तर कोणती भेट दिल्या जाते? भगवान बुद्धांची मूर्ती भेट दिल्या जाते. भगवान बुद्धाची मूर्ती बाहेरच्या देशांना भेट दिल्या जाते. आणि म्हणून ज्या म्हणजे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं ते ठिकाण आज आपल्या ताब्यामध्ये नाही. सम्राट अशोकाने त्या ठिकाणी बुद्धविहार बांधले आणि ते विहार आज तागायतही आपल्या बौद्धांच्या ताब्यात नाही. केवळ त्या विहारामध्ये अनेक प्रकारचे कर्मकांड केल्या जातात, पूजा अर्चना केल्या जाते, कर्मकांड केल्या जाते. त्या बुद्धविहाराच्या आजूबाजूला काही भगवान बुद्धांच्या मूर्त्या आहेत. त्या मूर्त्यावर देखील काही आज वेगळ्या प्रकारचं देवी देवताचं रूप देऊन तिथं कर्मकांड केल्या जातं. भगवान बुद्धांच्या जी काही मूर्ती आहे त्या मूर्त्यांना देखील वेगळ्या प्रकारचं म्हणजे असं देवी देवतांचं रूप दिलेलं आहे आणि तिथं कर्मकांड करतात, पिंडदान करतात. जे भगवान बुद्धांनी नाकारलेलं आहे, बौद्ध धर्मामध्ये जे नाकारलेलं आहे, पिंडदान नाकारलेलं आहे, कर्मकांड नाकारलेलं आहे आणि तेच तिथं उलट होत आहे. तर अशा प्रकारे तिथं जे काही कर्मकांड आहे तर हे कर्मकांड देखील थांबलं पाहिजे. जे PTMC जे म्हणतो आपण, बुद्धिस्ट टेम्पल मॅनेजमेंट कमिटी जे आहे PTMC, तर या कमिटीमध्ये 9 लोक आहेत आणि 9 लोक जे आहेत तर 4 हिंदूचे आहेत, 4 बौद्धांचे आहेत आणि जो काही जिल्हा अधिकारी असतो, कलेक्टर असतो, हा कलेक्टर त्या कमिटीचा अध्यक्ष असतो आणि हा कलेक्टर देखील हिंदूच असतो. म्हणजे कुठल्याही कमिटीचं जे काही विहाराचं जे काही व्यवस्थापन आहे तर बहुमत म्हणजे 5 लोक त्यांचे होतात आणि मग अशा प्रकारे 5 लोक त्यांचे होतात आणि मग बहुमताने कुठल्याही प्रकारचे त्यांचा ते कायदा निर्माण करत असतात. तर अशा प्रकारे हा जो काही कायदा किंवा जे 9 सदस्य आहेत, या 9 सदस्यापैकी 5 सदस्य जवळपास हे हिंदूचे आहेत आणि हिंदूचे असल्यामुळं तिथं अनेक प्रकारचं कर्मकांड केले जाते. जगभरातून तिथं बौद्ध लोक येतात कारण हे जगातून आमच्या श्रद्धेचं स्थान आहे. बौद्ध धर्म केवळ भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील बौद्ध धर्म आहे. श्रीलंका आहे, थायलंड आहे, जापान आहे, कंबोडिया आहे, अनेक देशामध्ये बौद्ध धर्म पोहोचलेला आहे. आणि अनेक देशाचे जे काही ते भगवंताला वंदन करण्यासाठी येतात, पूजा करण्यासाठी येतात, ध्यान करण्यासाठी येतात आणि ध्यान करण्यासाठी आले असता, वंदना करण्यासाठी आला असता तिथं जे काही डोनेशन मिळते त्या डोनेशनसाठी तिथं बसलेलं आहे. तर अशा प्रकारचा तिथं जो काही कायदा आहे 1949चा जो काही कायदा आहे त्या ॲक्टनुसार खऱ्या अर्थाने तो कायदा तिथं चालू आहे. आणि जोपर्यंत 1949चा हा कायदा तिथला जो काही बिहार सरकारचा जो काही ॲक्ट आहे या बुद्धिस्ट टेम्पलच्या बाबतीत हा कायदा जोपर्यंत म्हणजे रद्द होत नाही तोपर्यंत ही बौद्ध विहार आपल्या ताब्यात येणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बुद्धगयेला गेल्या 25 वर्षापासून तेथील भिक्खू संघ उपोषणाला बसलेला आहे. शांततेच्या मार्गाने उपोषण चालू आहे, अत्यंत शांततेच्या मार्गाने चालू आहे. परंतु शांततेच्या मार्गाने उपोषण चालू असून देखील तिथली दडपशाही मात्र पोलीस करीत आहे. तिथे भिक्खूंना रात्ररात अगदी पळून नेतात. तुम्ही आजारीच आहे जबरदस्तीनं त्या भिक्खूंना तिथून उठून लावतात किंवा इकडे आंदोलन करू नका, अशा प्रकारची दडपशाही देखील पोलीस म्हणजे तिथं करीत आहे, तिथं शासन करीत आहे. आणि अशा प्रकारचं हे जे शासन आहे या शासनाला देखील आपण खऱ्या अर्थाने धडक करण्यात पाहिजे. तेव्हा बांधवांनो की खऱ्या अर्थाने बुद्धगया मुक्ती आंदोलन हे जर आपल्या ताब्यात घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी संघटितरित्या आपण आलं पाहिजे. हे आंदोलन केवळ पुणे शहरातच चालू नाही तर संपूर्ण भारतामध्ये हे आंदोलन चालू आहे. अनेक देशामध्ये बौद्ध राष्ट्रांमध्ये हे आंदोलन चालू आहे आणि तिथं जे आंदोलन भिक्खू जे बसलेले आहेत आंदोलनासाठी त्यांना पाठिंब्यासाठी जगभरातून पाठिंबा मिळत आहे.
मिळत आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा हा ऍक्ट 1949 हा ऍक्ट हा रद्द झालाच पाहिजे, यासाठी या मोर्चाच्या आमच्या सर्वांची ही मागणी आहे. आणि ते बौद्ध विहार आमच्या परिपूर्ण बौद्धांच्या ताब्यात परिपूर्ण दिलं पाहिजे. आज पण इथं पाहतो, इथलं सरकार, इथलं केंद्र सरकार जम्मू काश्मीरचं 370 कलम रद्द करू शकते. 370 कलम रद्द करू शकते. मग बिहारचा 149 कायदा का रद्द करू शकत नाही? का रद्द करू शकत नाही? अनेक तुम्हाला कायदे तुम्ही तुमच्या मनमार्जीप्रमाणे तुम्ही रद्द करता. तर अशा प्रकारे हा कायदा रद्द झाला पाहिजे. तर अशा प्रकारे हे मॅनेजमेंट हे हिंदूच्या ताब्यात असल्यामुळं खऱ्या अर्थाने तिथं जे काही बौद्ध म्हणजे आपण अन्वयी जातो, तिथं यात्रेकरू जातात, त्यांना कुठल्याही प्रकारची सुखसोयी नाही, कारण ते विहार आपल्या ताब्यात नाही. आणि म्हणून हे ब्राह्मणाच्या ताब्यातून बुद्धविहार मुक्त झालंच पाहिजे. महाविहार हे आपल्या ताब्यात आलंच पाहिजे, यासाठी या मुद्द्याची मागणी आहे. आणि ही जोपर्यंत आपल्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत आपला लढा चालूच राहणार आहे. आपला लढा चालूच राहणार आहे. केवळ एक आंदोलन करून भागणार नाही, कारण हे आंदोलन गेल्या म्हणजे 135 वर्षापासून चालू आहे. 1891 साली पहिला लढा अनागारिक धम्मपाल्याने दिलेला आहे. सल्लक्केहून आले आणि सल्लक्केमधून आल्याच्या नंतर अनागारिक धम्मपाल यांनी पहिला लढा दिलेला आहे. त्याच्यानंतर भदंत सुरेश ससाई नागार्जुन जापान यांनी 1991 साली हा लढा दिलेला आहे. तर अशा प्रकारे अनेक लढे झालेले आहेत आणि अनेक लढे होऊनही देखील तिथं यश मात्र मिळत नाहीये. आणि म्हणून आता ही शेवटची लढाई आहे आपली, जी आहे ती ही आता शेवटची लढाई आहे. आणि म्हणून बांधवांना आपण एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन आपण या आंदोलनाला आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण हे लढा लढला पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत हा बुद्धगयाचा आपलं महाविहार आपल्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत हा लढा आपला चालूच राहणार आहे. कारण बुद्धगयाला देखील हा लढा चालूच राहणार आहे. ते काही माघार घेणार नाहीत. आणि म्हणून आपण देखील या पद्धतीच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन भविष्यामध्ये आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे. तेव्हा आजच्या प्रसंगी आणि तर अशा प्रकारे आजचा हे जे काही मोर्चा आंदोलन केलेलं आहे पुणे शहरात, या मोर्चाला सर्वच आमचे राजकीय, धार्मिक, सामाजिक सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्यातूनच हे आजचं आंदोलन काढण्यात आलेलं आहे. हिंदू संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालेलं आहे. कारण आपण सर्वजण धार्मिक आहात. हिंदू संघावर, बौद्ध धर्मावर म्हणजे जे आपले धर्मगुरू आहेत त्याच्यावर आपली सर्वांची श्रद्धा आहे. आणि म्हणून हिंदू संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन काढण्यात आलेलं आहे. या आपल्या सर्वांचाच मी मंगलकामना व्यक्त करतो की आपल्या सर्वांचा सहभाग आहे. सर्वांनीच आपण या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. तेव्हा मी आपल्या सर्वांच्याच प्रती मंगलकामना व्यक्त करून भिक्खू संघाचा आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहे. त्यानंतर धम्मपालन गाथा घेऊन समोर सभीतियो युवजन्तु सबरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुतो भव अभिवादनशीलस्य नित्यं बद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं वदन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोची भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोची भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. धम्मपालन सर्वांनी बोलायचं आहे. धम्मपालन करतात. पाप करणं
अशा प्रकारे या शांततेने आपण सर्वांनी सहकार्य केलं. आपल्या सर्वांच्या सर्वांच्या सर्वांना मंगलमैत्री सर्वांना उलट जास्ती चांगलं होईल त्यांनी शिंपडावं. हॅलो सर्वांना अत्यंत चमकोगिरी सुरू झाली.